मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। आपल्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षासोबत असलेले 55 वर्षांचं नातं संपवतोय असं ट्विट मिलिंद देवरांनी केलंय। तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंच मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन आता शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। तर देवरांकडून काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्यात आलाय। आपल्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षासोबत असलेलं 55 वर्षांचं नातं संपवतोय असं ट्विट मिलिंद देवरांनी केलंय। कोण आहेत मिलिंद देवरा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिलिंद देवरा हे दिवंगत काँग्रेसचे माजी नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत। 2004 आणि 2009 या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झालेले। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलं। दोन 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांकडून देवरांचा पराभव झाला। मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम केलाय। मिलिंद देवरांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। काँग्रेस सोबत असलेले 55 वर्षांचे कौटुंबिक संबंध आता संपवतोय असं ट्विट करत मिलिंद देवरांनी काँग्रेसला अखेरचा राम केलाय। विकासच्या मार्गावर जात आहे, मैं विकास के मार्ग पे चल रहा हूं। विकासच्या मार्गावर जात आहे, मैं विकास के मार्ग पे चल रहा हूं। भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। भूषण, मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि कोणत्याही क्षणी ते शिंदे गटात किंवा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते। नक्कीच आपण जर पाहिलं एकंदर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा हे आता सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेले आहेत। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ते आता बाप्पाच्या चरणी लीन होऊन एकंदर आपल्या राजकीय संपूर्ण करिअरला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहेत। एकंदर जर पाहिलं तर मिलिंद देवरा यांनी आज सकाळीच ट्विट करत एकंदर काँग्रेसचा राजीनामा देत एकंदर संपूर्ण आपली पुढची भूमिका ही स्पष्ट केली, एकंदर अधोरेखित केलेली आहे। अनेक दिवस चर्चा होती की मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये दाखल होणार, एकंदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दाखल होणार आणि अशा प्रकारे त्यांची पूर्ण चर्चा होती। त्याच चर्चेला एकंदर कुठेतरी अधिकृत अशी पुष्टी देत मिलिंद देवरा यांनी आज ट्विट करत एकंदर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आणि एकंदर संपूर्ण आपली भूमिका यापुढे स्पष्ट करत मिलिंद देवरा हे आज एकंदर आपली राजकीय वाटचाल नव्याने पुन्हा एकदा सुरू करत आहेत। अशा प्रकारे मिलिंद देवरांनी आता सध्या तरी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत आहेत। त्यानंतर सिद्धिविनायकच्या मंदिरानंतर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद देवरा हे शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत। त्यांना देखील ते अभिवादन करणार आहेत। त्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते वर्षा बंगला येथे शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशा प्रकारे संपूर्ण चर्चा आहे। अशा प्रकारे त्यांचा संपूर्ण दिनक्रम ठरलेला आहे। त्यामुळे मिलिंद देवरा यांची पुढची वाटचाल ही आता कशा प्रकारे राजकीय रंगतांड हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच भूषण, या संदर्भातल्या अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेतच राहू। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।